Hello pharmacist, today we'll discuss about the upcoming vacancy for the drug inspector. तर हे पाहत आहात तुम्ही दिल्ली गॅझेट आहे, ऑफिशियल गॅझेट आहे, त्याची डेट आहे तर 20 ऑगस्टला हे गॅझेट आलेलं आहे. तर याच्यामध्ये अपकमिंग वॅकन्सी फॉर द ड्रग इन्स्पेक्टर दिलेलं आहे, ते आपण आता डिस्कस करूया. ही जी PDF आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे अपकमिंग वॅकन्सी फॉर द ड्रग इन्स्पेक्टर. तर टोटल 46 वॅकन्सीज आहेत, UPSC थ्रू ही कंडक्ट केली जाईल. तर टोटल 46 वॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत प्रत्येक ॲडमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या ॲडमध्ये एक गोष्ट बघत होतो की एक्सपिरियन्स क्रायटेरिया टोटल तुम्हाला 18 मंथचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया होता. तर या ॲडमध्ये इथे तुम्ही बघू शकता तर एक्सपिरियन्स क्रायटेरिया NA आहे, म्हणजे नॉट ॲप्लिकेबल म्हणजेच काय तर जो तुमचा 18 मंथचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया होता तर तो कॅन्सल झालेला आहे. तर सगळ्यात टफेस्ट जो पार्ट होता ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये तर तो आता कॅन्सल झालेला आहे. आणि क्वालिफिकेशन आहे ह्याच्यामध्ये B.Pharm student can apply. B.Pharm and Masters in Pharmacology and Microbiology student can apply for this post. Diploma student is not eligible for this post. आणि याच्यामध्ये त्यांनी एक एज क्रायटेरिया दिलेला आहे. The student not exceeding for 30 years. ते 30 years or 30 years पेक्षा लहान आहेत तर ते स्टुडंट आहेत ते अप्लाय करू शकतात ह्या पोस्टसाठी. आणि याच्यामध्ये जे पे स्केल असेल ते लेवल 8चं आहे. 47,600 ही बेसिक पे स्केल असेल तुमचं. तर ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर ड्रग इन्स्पेक्टर जे प्रिपेअर करत आहेत ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी, कारण की सगळ्यात टफेस्ट जो क्रायटेरिया होतो एक्सपिरियन्सचा तर तो कॅन्सल झालेला आहे. सो ही खूप गुड अपॉर्च्युनिटी आहे. सो आत्तापासूनच तुम्ही काय करा, स्टडी करा ड्रग इन्स्पेक्टरचा. याच्यानंतरची जी इन्फॉर्मेशन असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.